नमस्कार, पंचनामा न्यूज साठी मी संतोषी जगदाळे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। आपण पाहत आहात पंचनामा न्यूज। पंचनामा जेव्हा कळेल निकाल नव्हे न्याय मिळेल। आपण पाहूया सविस्तर बातमी। माणगाव येथील लेंडी नाला हाऊसफुल वार्ड क्रमांक 3 चा संपर्क तुटला। नाल्या काठावरील घरांना धोका। पहिल्याच पावसात पूल पाण्याखाली पूरजन्य परिस्थिती निर्माण। आज झालेल्या पहिल्याच पावसात अवघ्या 3 तासात लेंडी नाल्यावरील पुलाच्या वरून पाणी वाहू लागले आहे आणि वार्ड क्रमांक 3 चा संपर्क तुटला आहे। पलीकडील नागरिकांना गावाशी संपर्कासाठी एकच रस्ता आहे। किराणा दुकान, दवाखाना, मेडिकल तसेच इतर सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी पेठेतील लोकांना नवीन वस्तीशिवाय पर्यायच नाही। परंतु पुलावरून पाणी असताना एकतर जीव मुठीत घेऊन यावे लागते किंवा पाणी ओसरण्याची वाट पाहत बसावे लागते। शाळकरी विद्यार्थ्यांना सुद्धा 3-3 दिवस शाळेत जाताच येत नाही। त्यातच कुणाचे बैल इकडे तर राहणे तिकडे, शेती तिकडे तर राहणे इकडे या कडेला। पुलावरील पावसामुळे बैलांना चारा पाणी सुद्धा करता येत नाही। याचा फटका जनावरांना सुद्धा बसत आहे। सद्यस्थितीत असलेला पूल हा खूप अरुंद आहे, तसेच ठेंगणा आहे। थोड्याच पावसात पुलावरून पाणी वाहून जाते व रस्ता बंद होतो। दरवर्षी पावसाळ्यात यासंबंधी अधिकारी तसेच जनप्रतिनिधींना माहिती देण्यात येते। त्यांनी सुद्धा परिस्थिती पाहिली आहे, परंतु पावसाळा संपल्यावर या सर्वांचाच पुलाचा विसर पडतो। त्या पुलावर सुरक्षा रक्षक कठडे सुद्धा नाहीत, त्यामुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची दाट शक्यता नाकारताच येत नाही। स्थानिक प्रतिनिधींनी या पुलाच्या नूतनीकरण बाबत वरिष्ठांना कळवावे व पूल मंजूर करून माणगाव येथील नागरिकांना दिलासा द्यावा, तसेच होणाऱ्या अपघातापासून वाचवावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे।